नमस्कार. अंबरनाथ शहर महिला शहर अध्यक्ष अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मार्फत आम्ही आज विश्वकर्मा योजना या योजनेमध्ये आमच्याकडे आज पहिलाच दिवस हा आम्ही कॅम्प लावलेला आहे. या कॅम्पमध्ये 350 महिलांनी लाभ घेतलेला आहे. पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत पहिलाच कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये जे गरीब गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही हा लाभ घेऊन आलेलो आहे. अंबरनाथमध्ये जे कारागीर महिला आणि पुरुष आहेत त्यांची आम्ही आज नोंदणी करून त्यांचे फॉर्म भरण्यात आलेले आहेत ऑनलाईन, आणि त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊन त्यांना योजनेमार्फत जी त्यांच्यापर्यंत फॅसिलिटी होतील त्यांना लाभ मिळेल कसा योजनेमार्फत ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय अंबरनाथ शहरामार्फत. ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष कल्पना तारमळे मॅडम, उपाध्यक्ष ज्योती वाघमारे, आपले अंबरनाथ शहरचे सरचिटणीस दिनकर मोरे, विधानसभा अध्यक्ष प्रफुल्ल सोरेराव, विजय मोरे कार्याध्यक्ष, युवा अध्यक्ष रमेश बाजरी, कामगार जिल्हा संघटचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थिती लावून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. अंबरनाथ मधील तमाम महिला ह्या कार्यक्रमाचा ह्या योजनेचा लाभ घेतील अशी मी सर्व महिलांना विनंती करतो. आणि बांधकाम कारागीर जे असतात म्हणजे रोजगार नाक्यावरचे आणि त्याचप्रमाणे कुंभार, चंभार, शिंपी म्हणजे प्रत्येक कामातले जे कारागीर आहेत ते सगळे ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि आपलं भवितव्य घडवू शकतात. आम्ही अंबरनाथ मध्ये ही योजना 4 दिवस राबवणार आहे आणि 4 दिवसामध्ये ज्यांचे आधार कार्ड अपडेट नसेल त्यांचं आधार कार्ड अपडेट करण्यात येईल, ज्यांच्याकडे उद्यम आधार नसेल त्यांचा उद्यम आधार सर्टिफिकेट काढण्यात येईल, त्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचं कार्ड दिले जाईल, त्यांना लोन फॅसिलिटी मिळेल. बऱ्याचशा योजना ह्या अंतर्गत अंबरनाथमध्ये राबवण्यात येत आहे. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातर्फे मी अंबरनाथ शहर सौ प्रेमा केंगार यांचे खूप मनापासून हार्दिक अभिनंदन करते. त्यांनी खूप चांगल्या रीतीने हा कार्यक्रम पार पाडला. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा.